काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, अध्यात्म विश्लेषण याच्यातलं हे 5वं आणि अतिशय महत्त्वाचं विवेचन मी तुम्हाला देतोय। हे विवेचन देण्यामागचं कारण मी 2 विवेचनांमध्ये सांगितलं की पहिल्या विवेचनाच्या वेळेस साधना कशी करावी याविषयी मला प्रश्न विचारण्यात आला आणि म्हणून हे विवेचन मी प्रस्तुत करतोय। हे अतिशय महत्त्वाचं विवेचन आहे, हे जरूर ऐका। साधना अध्यात्मामधल्या बऱ्याच शब्दांचा उहापोहा किंवा उलगडा हा 4 विवेचनांमधून झालेला आहे। साधक हा नेहमी साधकच असतो, तो कधीही सिद्ध होत नाही। सिद्ध हा त्यांनी देह सोडल्यानंतर होतो। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मी त्याचं उत्तर देतो। साधना जेव्हा संपते तेव्हा तो सिद्ध होतो। मग साधनेला अंत आहे का हा प्रश्न पहिला, तर साधनेला अंत नाही। जसं ज्ञानाला अंत नाही। आता थोडंसं आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं बघू। शिक्षण, शालेय शिक्षणाला अंत आहे का? नाही। 1ली, 2री, 5वी, 8वी, 10वी, 11वी, 12वी, FY, SY, TY, BCom, MCom वाढत जात आहे। थांबतं का? नाही। तसं साधना ही थांबत नाही। साधनेमध्ये मंत्र सामर्थ्य आहे, अनेक गोष्टी आहेत। आता मंत्र सिद्ध करायला घ्यायचं म्हटलं तर अनेक मंत्र आहेत, ते सिद्ध होऊ शकत नाहीत सगळेच्या सगळे। कारण माणसाचं आयुष्य हे शतमानम म्हणजे 100च्या वर शक्यतो नाही। 100 वयात तुम्ही किती मंत्र सिद्ध करू शकाल? जोपर्यंत तुमची साधना परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही सिद्ध पदाला पोचत नाही, हे पहिले लक्षात घ्या। याचं सुंदर उदाहरण तुम्हाला देतो। परमपूज्य परमहंस परिवाजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती हे फार मोठे होते। त्यांचं नाव उच्चारण्याची सुद्धा आपली योग्यता नाही, हे स्पष्ट सांगतो। इतके मोठे होते। त्यांच्या अनेक कथा आहेत सत्य। त्यांची ज्यावेळेस त्यांना देह सोडायचा होता, गलित गात्र झालं होतं शरीर आणि उत्तरायण लागलं आणि त्यांना देह सोडायचा होता। त्या दिवशी पहाटे ते उठले, स्नान झालं आणि संध्येकरता आचमन करण्याकरता
त्यांनी पळीभर पाणी हातात घेतलं, हात थरथरत होते. त्यामुळे थरथरलेल्या हातातून पाणी खाली पडलं. त्यावेळेस त्यांच्या मुखातनं जे उद्गार आले ते अतिशय सुंदर आहेत. ते म्हणतात, भगवान दत्तात्रेयांना वाटलं की आज माझी साधना पूर्ण झाली. जर एवढी मोठी व्यक्ती आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला साधक म्हणून संबोधते, हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी पडल्यावर म्हणते की आता दत्ताला वाटतं माझी साधना संपली. मग आपण किती साधना करतो? साधारणतः रोज अर्धा एक तास जप करणं म्हणा, किंवा पोथी वाचणं म्हणा, किंवा पूजा करणं म्हणा, बस. मुळात काही काही गोष्टींचं मला हसू येतं. एखादी आध्यात्मिकातील साधक मोठी व्यक्ती असेल तर आम्ही लगेच म्हणतो ती अधिकारी व्यक्ती आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं आहे, ती अधिकारी व्यक्ती आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? अधिकार कोण वाटतं? कोणीच नाही. ती ज्ञानी व्यक्ती आहे इथपर्यंत मान्य करा, ती साधनेमध्ये श्रेष्ठ आहे इथपर्यंत मान्य करा, पण ती अधिकारी व्यक्ती आहे. अधिकार कोण वाटतं? कोण ठरवतं की ती अधिकारी व्यक्ती आहे? मी तुम्हाला एका गुरु शिष्यांचा संवाद सांगतो, ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिष्याने सद्गुरूंना विचारलं की आपण श्रेष्ठ आहात, आपण श्रेष्ठ आहात. सद्गुरूंनी त्याला तिथेच थांबवलं. सद्गुरू म्हणतात, माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस. आश्चर्य आहे ना? बर, ती सद्गुरू साधे सुधे नाही हं, पण ते सद्गुरू त्या शिष्याला सांगतात की माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस. शिष्याला आश्चर्य वाटतं, आपल्यालाही आश्चर्य वाटलं, पण त्यांनी त्याचं जे विश्लेषण केलं ते पटण्यासारखं आहे. शिष्य म्हणतो, महाराज तुम्ही असं का म्हणता? माझी चेष्टा करता का उगाच मला माझी वाहवा करताय? सद्गुरू म्हणतात, नाही, तुझी चेष्टाही करत नाही, तुझी उगाच वाहवाही करत नाही, पण पुन्हा सांगतो माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस. शिष्याला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी प्रश्न केला, महाराज मी श्रेष्ठ कसा? सद्गुरू म्हणे, हा प्रश्न उचित आहे. आता याचं उत्तर ऐक. आपण ज्या ठिकाणी राहतोय ते पवित्र ठिकाण आहे, ते क्षेत्राचं ठिकाण आहे, ते मोठं ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक साधू आहेत, अनेक संन्यासी आहेत, अनेक ज्ञानवंत पुरुष आहेत, अनेक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असे इथे आहेत की नाही? तो म्हणे आहेत. मग या सगळ्यांना सोडून तू मला तुझ्या गुरुपदी बसवलंस आणि माझ्याकडनं अनुग्रह घेतलास, याचं कारण काय? एवढे सगळे असताना या सगळ्यांना सोडून तू माझ्याकडनं अनुग्रह घ्यायचं कारण काय? त्यावेळेस तो सांगतो, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमच्याकडनं
मला ज्ञान प्राप्त होईल. सद्गुरु म्हणे थांब आता, माझ्याकडनं तुला ज्ञान प्राप्त होईल, मी श्रेष्ठ आहे हे तू ओळखलंस म्हणजे तू मला ओळखलं. मग जर तू मला ओळखलंस तर मला ओळखणारा तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीस का? पटण्यासारखं आहे. म्हणून हा अधिकारी पुरुष आहे, तो अधिकारी पुरुष. कोण ठरवता अधिकार? ज्ञानी मान्य, साधना श्रेष्ठ मान्य, निश्चिम साधक मान्य, अधिकारी नाही. साधनेला अंत नाही, त्यामुळे साधना संपत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तो साधक राहतो आणि तो साधक राहिला तरच तो काही प्राप्त करू शकतो. कारण साधक राहिल्यानंतर त्याला साधनेची एक प्रकारची अभिलाषा निर्माण होते. पण जेव्हा त्याला असं वाटतं मी सिद्ध आहे, तेव्हा त्याची साधना तिथेच थांबते. कारण मी सिद्ध आहे, मी अधिकारी आहे, हा अहम न्यूनगंड त्याला स्पर्श करतो. आणि अहम आल्यानंतर त्याच्या ऱ्हासाला सुरुवात होते. हा सिद्ध आहेत. कोण? अवतारी जेवढे आहेत ते सगळे सिद्ध आहेत. कारण त्यांना साधना करायची गरजच नाहीये. ते आपल्या गतजन्मातल्या पुण्यप्रभावावर भूतलावावर अवतार देह धारण करून आले, म्हणून त्यांना साधनेची आवश्यकता नाही. म्हणजे त्यांची साधना खरोखर परिपूर्ण झाली आहे आणि ते सिद्ध आहेत. मग अक्कलकोटचे महाराज असतील, गजानन महाराज असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, शंकर महाराज असतील, जे जे अवतारी आहेत ते सिद्ध. हे निर्विवाद सत्य. आता साधक वृत्ती कशी असावी? कारण तुम्हाला साधना करायची आहे. प्रथमतः त्याच्यामध्ये अहंकार नसावा. षडरिपूंचा त्याग केलेला असावा. होणं शक्य नाही हे मला माहिती आहे, मी ते जाणू नये. पण तरीही षडरिपूंवर विजय मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असावा. प्राप्त परिस्थितीमध्ये, ऐका, प्राप्त परिस्थितीमध्ये आंतरिक मनस्वी समाधानी असावा. आपण केलेल्या कुठल्याही साधनेचं फळ मिळत नाही किंवा मिळालं नाही याचा दोष आपल्या साधनेत झालेल्या त्रुटी शोधण्यात घालवावा. की माझी साधना कुठे चुकली असेल, किंवा माझ्या या साधनेमुळे माझं कर्मसिद्धांतातलं गतजन्मातले दोष नष्ट कसे झाले असतील. एका त्या ऋषींची कहाणी आहे, तुम्हाला माहिती आहे, मी बरेच वेळा सांगितली आहे की गायत्री पुरस्चरण केल्याने साक्षात गायत्री दर्शन देते. म्हणून त्या ऋषींनी अतिशय एकाग्रतेने सर्व नियम पाळून एक गायत्री पुरस्चरण केलं. गायत्रीने दर्शन दिलं नाही. 2 केले, 3 केले, 4 केले, 5 केले, असे तब्बल
त्या ऋषींनी 7 पुरश्चरण केली गायत्रीची, पण गायत्री दर्शन देत नव्हती. शेवटी त्यांनी ठरवलं की आता हे 8वं पुरश्चरण मी सर्व करणार, आणि ते समाप्त झाल्यावर गायत्रीनी जर मला दर्शन दिलं नाही तर मी जलसमाधी घेणार. त्याप्रमाणे त्याचं 8वं पुरश्चरण संपलं. गायत्री काही दर्शन द्यायला येईना, म्हणून तो जलसमाधी घेण्याकरता नदी तीरी आला. नदीमध्ये पाय टाकून तो जलसमाधी घेण्याकरता पुढे जाणार, तेवढ्यात गायत्रीनी त्याचा हात धरून त्याला मागे खेचलं. तेव्हा तो म्हणतो, माते, तू माझ्या जलसमाधी होण्याची वाट बघत होतीस का? अगं, पहिल्या पुरश्चरणात दर्शन देणारी तू माझी 7 पुरश्चरण झाली आणि 8वंही संपलं तरी तू दर्शन देत नव्हतीस. तेव्हा ती म्हणाली, वत्सा, तुझा गैरसमज आहे, तुझा गैरसमज आहे. अरे जरा मागे वळून बघ. आणि जेव्हा त्या ऋषींनी मागे वळून बघितलं तर त्यांच्या डोळ्यासमोर 7 डोंगर जळत होते. त्यांनी विचारलं, हे काय आहे? तेव्हा गायत्री म्हणते, हे तुझ्या 7 जन्माचे कर्मभोग जळत आहेत. हे जोपर्यंत नष्ट होणार नव्हते तोपर्यंत मी तुझ्या समोर येणार नव्हते. प्रत्येक पुरश्चरणात तुझे भोग जळत होते आणि ते भोग जळत असल्यामुळे तुला त्याची तीव्रता कमी जाणवत होती. म्हणून आम्ही ज्या वेळेस साधना करतो, आम्ही ज्या वेळेस जप करतो, आम्ही ज्या वेळेस अनुष्ठान करतो, त्यावेळेस आमच्या भोगाची तीव्रता कमी होत असते. परमात्म्याचा आमच्याकडे लक्ष नसतं असं बिलकुल समजू नका. परमात्म्याचा आमच्याकडे पूर्ण लक्ष असतं. तो आमचे भोग भोगावे लागतात. भोग कोणालाही चुकले नाही. थोडं विषयांतर होईल, पण मी सांगतो, प्रभू रामचंद्र हे जन्माला प्रभू म्हणून नाही आले, बरोबर ना? कौसल्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, ते प्रभू म्हणूनच जन्म नाही घेतला. कारण जर त्यांनी प्रभू म्हणून जन्म घेतला असता तर प्रथमतःच रावणाचा वध झाला असता आणि सगळे विषय संपले असते ना. पण प्रभू म्हणून जन्माला आले नसले तरी त्यांच्या संपूर्ण वागणुकीमुळे ते प्रभुपदाला पोचले. मी मागे एकदा सांगितलं होतं, तुमच्या कोणाच्या लक्षात असेल नसेल, की प्रभू रामचंद्र यांचं चरित्र जर आठवलं तर भगवान कृष्ण आणि भगवान राम यांच्यामधलं तफावत एक फार महत्वाची आहे. ती म्हणजे राम आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण आयुष्यात रडला नाही. आहे की नाही गंमत? आणि प्रभू आयुष्यात हसले नाहीत. सुख आणि दुःख दोन्हीही समोर आले असताना ज्यांनी दुःखाला कवटाळलं, सुखाचा विचार केला नाही. का? कर्तव्यपूर्ती करता. आणि म्हणूनच ते प्रभुपदाला पोचले.
मी गमतीशीर सांगतो. प्रभू रामचंद्र हे ज्या वंशात जन्माला आले त्या वंशातला पाठीमागच्या 33 पिढ्या सम्राट होत्या. 1-2 नाही, 33 पिढ्या सम्राट असलेल्या वंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले म्हणजे काय भाग्य, अहोभाग्य, सौभाग्य, परमभाग्य आहे ना. पण बघा, 8व्या वर्षी विश्वामित्र येतात आणि माझ्या यज्ञाचं संरक्षण करायला रामचंद्रांना पाठव असं दशरथाला सांगतात. आता सुखाची माहिती होणार आहे 8व्या वर्षी की आपण 33 पिढ्या सम्राट असलेल्या वंशातले आहोत, म्हणजे आपण किती मोठे आहोत, आपल्या पायाशी किती सुख आहे हे कळायला लागतं. तेव्हाच विश्वामित्र येतात. आता त्यांच्या जागी समजा माझ्यासारखा असता, तुमच्यासारखाही असता, तरीही काय सांगितलं असतं दशरथाला, अहो बाबा मी लहान बालक आहे, मी तुमचा मुलगा आहे, सम्राटाच्या कुशीत जन्माला आलोय, मला कुठे पाठवत्या, तू सुमंतूला सांगा आणि सुमंतू मार्फत 10-12 सैनिकांच्या तुकड्या पाठवून द्या. होऊ शकलं असतं, पण नाही. प्रभू रामचंद्र गेले. 33 पिढ्या सम्राटांच्या असलेल्या वंशातला मुलगा अरण्यामध्ये. बर पुढे त्यांच्या यज्ञाचं संरक्षण करत 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 त्यांच्या बरोबर मिथिलेला जातो, जानकीला प्राप्त करतो. किती सुंदर पत्नी मिळाली आहे. अयोध्येला येतो. उद्या राज्याभिषेक होणार आहे. नगर सजलंय. पण दुःखाचा आणखीन एक कण पुढे येतो. कैकेयी दशरथाकडनं वर मागून घेऊन रामाला वनवासात पाठवायला सांगते. तिथे माझ्यासारखा असता, तुमच्यासारखा असता तर काय म्हटलं असता, अरे अख्खी अयोध्या माझ्या पाठीमागे उभी आहे, या दोघा म्हाताऱ्यांचं कोण ऐकणार आहे, टाका यांना बंदिवासात आणि करा मला राज्याभिषेक. नाही, कर्तव्य, पितृवचन पाळायचं. गेले अरण्यात. सुख समोर आलं, दुःख आलं, दुःखाला कवटाळलं, सुखाला सोडून दिलं. पुढे बर एक सुखाची आणखीन गोष्ट की आपल्या बरोबर आपली भार्या सुद्धा आहे. पण तेही सुख प्राप्त नाही झालं. रावणाने भार्येचं अपहरण केलं. परत दुःख. कर्तव्यापोटी सीतेची सुटका केली. सीतेला घेऊन अयोध्येत आला. आता काहीही आडकाठी नाही. आता सगळं कसं व्यवस्थित होणार. पण धोबी पुटपुटला. प्रजेच्या भावनांचा आदर केला. पत्नी वियोग. तुमच्या माझ्यासारखा असतं तर धोबीला सुळावर चढवा, विषय संपला. पण नाही, पत्नी वियोग सहन केला
आता मला सांगा, राज ऐश्वर्य मिळालेलं आहे, पण आपलं हक्काची पत्नीच बरोबर नाही, काय त्या राज ऐश्वर्याचा उपयोग आहे? म्हणजे तेही दुःखच. बर, नंतर राजसू यज्ञ केला, अश्वमेघ यज्ञ केला. अश्वमेघ यज्ञामध्ये अश्वमेघाचा घोडा सोडला. अडवावा कोणी? आपल्याच कुलदीपकांनी. लवांकुशाने घोडा अडवला. प्रभू रामचंद्र तिथे आले. त्यांनी बघितलं, अरे ही तर आपलीच मुलं आहे. सीता मिळाली, मुलं मिळाली. वाल्मिकींनी सांगितलं ही निष्कलंक आहे. रामाला माहित होतं ही निष्कलंक आहे. मग आता तिला घेऊन अयोध्येत येणार, राज्य करणार. तर सीताच धरणीत गेली. कुठल्या क्षणाला त्याला सुख प्राप्त झालं सांगा? तरीही त्यांनी कर्तव्य कुठलीही सोडली नाहीत. आणि म्हणूनच रामचंद्राचे प्रभू रामचंद्र झाले. सामान्य माणूस म्हणून जन्माला आले होते, भले राजघराण्यात जन्माला येऊ, पण मनुष्य म्हणूनच जन्माला आले होते. पण कर्तव्यापोटी सर्व सहन केलं, म्हणून प्रभुपदाला पोचले. आपण रोज विषय निवडतो, साधना कशी करायची, आणि या सगळ्या विषयांतर होऊन पुन्हा तो विषय जागीच राहतो. तर साधना करण्याकरता मुळात अहंकार सोडा, एकाग्रता ठेवा. सर्वात महत्वाचं, तुम्ही ज्यांना गुरु मानता किंवा ज्यांच्याकडनं अनुग्रह घेतला आहे, जोपर्यंत तुम्हाला त्या मंत्राचं सार, त्या मंत्राचं सामर्थ्य कळत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं, त्या व्यक्तीची अवहेलना करणं, त्या व्यक्तीचा अपमान करणं हे योग्य नाही. मी व्यक्ती मानत नाही हे पहिल्यापासून सांगतोय, आत्ताही मी तेच सांगतोय. गुरु म्हणजे मंत्र, गुरु म्हणजे तत्व, या मताशी मी ठाम आहे. पण जोपर्यंत तुम्हाला मंत्राचं सामर्थ्य, मंत्राची परिणिती नीट समजत नाही, तोपर्यंत तरी तुम्हाला त्या व्यक्तीला मानावं लागेल. आणि मग जर आम्ही गुरु आज्ञा न मानता, गुरुनिष्ठा न होता जर आम्ही अनुष्ठान केली, जपजाप्य केलं, तर त्याची फलश्रुती मिळू शकते का? हा गहन प्रश्न आहे. काय वेळेस काय होतं ते मराठीत म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललासी. तुम्हाला गुरुमंत्र दिला आहे, तुमच्याकडे गुरुमंत्र आहे, तुमची अधिष्ठात्री देवता आहे, सद्गुरू आहे, पण आम्ही ओळखू शकलो नाही. मग जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. साधना करण्याकरता आणखीन महत्वाची गोष्ट, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनात विचारांचं वादळ उठवता कामा नये. विचार आपणच करतो. आपल्या कानावर किती विश्वास ठेवायचा,
यालाही महत्व असतं. गंमत अशी होते की मी दत्ताची साधना सुरू केली. वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष गुरुवारचा उपास केला, दत्ताचा जप केला, दत्ताची आरती केली, गुरुचरित्राची पारायण केली, पण तरीही फलश्रुती दिसत नाहीये बा. मग कोणीतरी येतं, तुम्ही हे जे दत्ताचं करताय ना हे चुकीचं आहे, तुम्ही दत्ताचं करू नका, तुम्ही कृष्णाचं करा. झालं, आमची बुद्धी पालटते. ज्या सद्गुरूंविषयी आम्हाला आदर असता, प्रेम भावना असतात, ते दुसऱ्याच्या सांगण्यावरनं ताबडतोब आम्ही दत्तमूर्ती बाजूला करून त्या ठिकाणी कृष्णाची मूर्ती ठेवतो. कृष्णाच्या मूर्तीचं वर्ष, 2 वर्ष भरपूर करतो. लल्ला लल्ला लल्ला, बालगोपाळ बालगोपाळ भरपूर करतो. कन्हैया कन्हैया खूप करतो. फलश्रुती नाही. कोणीतरी येतं, अहो कृष्ण, कशाला तुम्ही कृष्णाचं हे करता, तुम्ही एक काम करा, तुम्ही रामाचं करा. अहो राम दर्शन देतो साक्षात. कृष्ण मूर्त बाजूला गेली, रामचंद्रांची मूर्त आली. रामरक्षा म्हणतोय, रामाचा 13 मंत्राचा जप करतोय, फलश्रुती नाही. मग अहो तुम्ही तुमची कुलस्वामिनी सोडून या फंदात कशाला पडता? तुमच्या कुलस्वामिनीचं करा, राम बाजूला. ही जी अवस्था आमची होते ती सर्वात चुकीची आहे. आमच्या देवतेवर जी मनात आमची देवता असेल, कुठलीही असो, कारण धर्मशास्त्र सांगतं ईश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला आकार नाही. ही सगळी प्रतिकात्मक तुम्हाला पूजेकरता दिलेली आहेत, त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. आजचं विवेचन संपता संपता तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट मी सांगतो. 3 पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीवर तुम्ही उभे आहात, दुसऱ्या पायरीवर या तुमच्या सगळ्या देवता आहेत, आणि तिसऱ्या पायरीवर तो परमात्मा, ती नियती बसलेली आहे. तुमचं उद्दिष्ट असं आहे, तुम्हाला त्या परमात्म्यापर्यंत, त्या नियतीपर्यंत जायचं आहे, पण तुम्ही त्या देवतांमध्येच घुटमळता. त्याच्या पलीकडे असणारा परमात्मा, कारण या देवता परमात्म्यांना खेळवतात. ही नियती, हा परमात्मा या देवतांना खेळवतो आणि देव तुम्हाला खेळवतात. त्यामुळे माझं उद्दिष्ट त्या परमात्म्यापाशी जायचंय, त्या नियतीपाशी जायचंय, आणि तिथे घेऊन जाणारा माझा सद्गुरूच आहे. कारण मंत्र सामर्थ्य सर्वश्रेष्ठ आहे, हे त्रिकालावादीत सत्य आहे. पुन्हा आज मला इथे थांबावं लागते, पण साधना कशी करावी हे मी निश्चित सांगणार आहे. आपण त्याच्याकरता पुढच्या पुष्पाची वाट बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.